गेले 17 वर्षांपासून ज्या स्तंभावरती आपला तिरंगा ध्वज फडकवला जात होता, अंबरनाथ शहरामध्ये आज त्या स्तंभावरती एका पक्षाचा झेंडा जो आहे तो फडकवला जातोय. आणि ही घटना दुसरी कुठली नसून अंबरनाथ मधल्या एका चौकामधली आहे. आणि या संदर्भात आता अंबरनाथ मधले तरुण आक्रमक झालेले आहेत. आपण बघतोय मनोज फडके जे आहेत ते आपल्यासोबत असणार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांनी आता अंबरनाथ नगर परिषदेमध्ये सध्या ते आहेत आणि इथे त्यांनी अन्नत्याग केलेला आहे. आज सकाळपासून ते इथे बसलेत, परंतु याची कोणीही दखल घेत नाहीये. खूप शोकांतिका आहे की आपल्याला आपल्या राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी सुद्धा अशा पद्धतीचे आंदोलन करावे लागतायत. अंबरनाथ मधली घटना सर्वप्रथम तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा. तुम्ही हा बघितलाच असेल, पण तरी सुद्धा तुम्ही बघू शकता. जर हे इथे होतंय तर हे देशातल्या कानाकोपऱ्यातही होऊ शकतं आणि आवाज नाही उठवला तर मग राष्ट्रध्वजाचा अपमान सहन करत आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय. आपल्यासोबत मनोज सर असणारे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. काय सांगाल, काय प्रकार आहे, किती वर्षांपासून तिथे राष्ट्रध्वज फडकवत होते आणि आता काय सांगाल? बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या लोकांच्या की 17 वर्षापासून आम्ही राष्ट्रध्वज तिथे फडकवतोय आणि आता तिथे पक्षाचा झेंडा आहे. आणि मला प्रश्न विचारला जातो की कुठल्या पक्षाचा झेंडा आहे, तर तिथे भाजपचा झेंडा आहे, कमळाचा. तर मी मे महिन्यामध्ये यासाठी मी व्हिडिओ बनवला होता की ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे. त्यानंतर मे महिन्यामध्ये मी आंदोलन केलं शांतीपूर्वक. शिवाजीनगर पोलीस स्टेशनने पत्र दिलं की कारवाईचं नगरपालिकेला. अद्याप कारवाई केली नाही. त्यानंतर मी आता जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं, सीएम साहेबांना लिहिलं, डीसीएम, त्यानंतर पोलीस महासंचालक, सीपी, डीसीपी यांना लिहिलं. सचिवालयातून मला पत्र सुद्धा आलं कारवाईचं. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलंय, तिथून पण रिप्लाय आला. मुख्याधिकाऱ्यांना पण पत्र दिलं. काल आले सुद्धा, पण काल येऊन सुद्धा तिथे त्यांनी जवळपास फक्त बघितलं. त्यांना फोन आले, काही कार्यकर्ते आले ज्या पक्षाचा झेंडा आहे ते, आणि हे पळाले परत. शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथून त्यांनी पळ काढला. मी गाडी थांबवली ती, तो सुद्धा व्हिडिओ आहे. पण आता आज मी सकाळपासून त्यांना ज्या उपोषणाचा इशारा दिला होता, मी अन्नत्यागाला बसलोय. आणि या गोष्टीची खंत वाटते की अंबरनाथमध्ये आता राष्ट्रभक्त उरले नाहीये, पक्षभक्त उरलेत की जे फक्त पक्षाच्या बाजूनेच लाचारी करतायत. अतिक्रमण विभाग पण लाचार आहे. आता डीसीपी ऑफिसला गेलेत, ते सकाळपासून असेच फिरतात, जातात प्रिंट काढतात, जातात प्रिंट काढतात, असंच चाललं. त्या ठिकाणी आता 15 ऑगस्टच्या दिवशी मग आपला तिरंगा ध्वज फडकेल की तो जो झेंडा आहे पक्षाचा तोच झेंडा तिथे असणार आहे त्या स्तंभावर? कसं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, एक कायदा असा बोलतो की सार्वजनिक ठिकाणी जेव्हा राष्ट्रध्वजाचा स्तंभ असतो आणि राष्ट्रध्वज तिथे फडकतो, तिथे कोणत्याही पक्षाचा झेंडा लावणं म्हणजे एक इंडियन फ्लॅगचा जो कोड आहे त्या कायद्याचा अपमान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांना जर झेंडे लावायचेत ना, यांना जर लय फुटी झेंडे लावायचेत ना, त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या समोर लावायचे, सार्वजनिक ठिकाणी नाही लावायचे. माझं हे म्हणणं आहे. पण आता काय झालं, यांनी सार्वजनिक ठिकाणी लावलाय. हा पण सुद्धा अपमान आहे ना या गोष्टीचा. या संदर्भात कोणी वकील संघटना किंवा वकील वगैरे ते देखील काही आक्षेप घेत नाहीयेत का? कोणीच आक्षेप नाही घेतलाय, सगळे शांत आहेत. म्हणजे इव्हन तुम्हाला सांगतो, एक निर्भीड पत्रकार म्हणून आज मी पत्रकारांचं, स्वप्नाली मॅडमचं कौतुक करतो, बदलापूरवरून ते इथे आल्यात. नाहीतर एकही पत्रकार फिरकला नाहीये. कुठेतरी घाबरलेत, कुठेतरी त्यांचे व्यवसाय बंद होऊन जातील असं वाटतंय. एकही पत्रकार कुणीच फिरकलं नाहीये. फक्त जे लोकप्रतिनिधी आहेत, जे शिवसेनेचे आहेत, ते आले, भेटले, सीओ साहेबांना सांगतो बोलले. सीओ साहेब आता मला नेहमी आमचा फोन चालू आहे, ते फक्त एवढंच बोलतायत की आता आमचे अधिकारी डीसीपी साहेबांकडे गेलेत. आता प्रश्नचिन्ह हा निर्माण होतो की डीसीपी साहेब परमिशन तिकडून देतील का? आता बोलतील रात्र झाली, नंतर बोलतील आमच्या बायकांनी घरी बोलवलंय, आम्हाला घरी नाही जायचं का? परत पळ काढणार. मी इथेच बसणार अन्नत्याग करून. मी इथे विचारू शकता, मी एक सेकंद पण इथून उठलो नाहीये. मग माझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार पोलीस प्रशासन आणि अंबरनाथ नगरपालिका असणार. कारण आत्ता सुद्धा वेळ गेली नाहीये, झेंडा काढू शकतात ते. काय वाटतं असं का करत असतील? म्हणजे आपल्या देशाप्रती आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, आपण लहानपणापासून आपल्या देशाचा आदर करतो, आपल्या तिरंगा ध्वजाचा आपण आदर करतो, पण त्या तिरंगा ध्वजाच्या जागी एखाद्या पक्षाचा झेंडा जो आहे तो त्या ठिकाणी जागा घेतोय म्हटल्यावरती असं का करत असावे किंवा काय असेल यामध्ये? मला ना या गोष्टीचं ना, म्हणजे एक यांची ना लाज, म्हणजे हे या लोकांचं काय वाटतं माहिती का? या लोकांची स्लोगन आहे राष्ट्र प्रथम सर्वप्रथम. पण कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी दिलेली स्लोगन आहे ना, ही लोक विसरलेत. आणि लहानपणापासून आता तुम्हाला सांगतो, ज्याच्या वॉर्डात आहे तो लोकप्रतिनिधी भाजपचा आहे, पण कुठेतरी शाळेतली शिकवण विसरलाय, देश प्रेम विसरलाय, आणि कुठेतरी यांनी देशाला विकलंय आता मला असं वाटतंय. म्हणून हा सगळा प्रकार सुरू झालाय. आपण जर यांच्या इथे जे त्यांनी स्लोगन लावलेत आपण जर बघितलं
तर राष्ट्र प्रथम हा फक्त दिखावा आहे का? पक्ष नगरपालिकेला चालवतो का नगरपालिका पक्षाला चालवते? राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधात अन्नत्याग केलाय. तुम्ही सकाळपासून इथे आहात, तर तुम्हाला भेटीसाठी कोणी आलं नाही का? नगराध्यक्ष किंवा मुख्य कोणी? उपमुख्याधिकारी येऊन गेले. उपमुख्याधिकाऱ्यांनी नोटीस मला दाखवली की बाबा आम्ही तुम्हाला पत्र येतो, आम्ही कारवाई करतोय. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं माहिती का सगळ्यात महत्वाचं, की आम्ही कारवाई करतोय, आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळाल्यावर. म्हणजे जर तरचा इथे विषय चालू आहे. म्हणजे काय, ते माझ्याकडून सही करून घेतील, अन्न त्या कुठेतरी थांबवतील आणि ही कारवाई करणार नाही, ते पुढचा दिवस ढकलतील. त्यामुळे मी ते फेटाळलं. त्यांना म्हटलं तुम्ही ते करेक्शन करा, कारण करेक्शन सांगण्याचा अधिकार माझा पण आहे, मला पण आहे सामान्य माणूस म्हणून. मग मी त्यांना ती गोष्ट सांगितली. उपमुख्याधिकारी आले, मला म्हणतात आमची इथं मीटिंग सोडून आम्ही हे करायचं का? म्हणजे मी त्यांना विचारलं, म्हणजे देशप्रेमाच्या पुढे तुमची मीटिंग तुम्हाला महत्वाची आहे? उपमुख्याधिकाऱ्यांनी एवढ्या घाणेरड्या याच्यामध्ये असा अपमान केला ना आम्हाला बोलून, की विचारायची सोय नाही. राऊत ही नाव आहे त्यांचं, राऊत. अगदी 2 मिनिटाची गोष्ट असेल ना, की म्हणजे कुठलाही झेंडा असू द्या, सर्वप्रथम आपल्या तिरंगा ध्वजाला जो आहे तो मान मिळायला पाहिजे, हवा की नाही? काय वाटतं? की म्हणजे 2 मिनिटामध्ये ते म्हणू शकत होते की ठीक आहे, आपण तो झेंडा काढून तिथे आपला तिरंगा ध्वज जो आहे तो लावूया, फडकवूया तिथे. तुम्हाला एक ना महत्वाची गोष्ट सांगतो. ज्याने ही गोष्ट करायची आहे ना, खरं तर तो कुणाच्या तरी कठपुतलीने चालतोय, तो कठपुतलीचा बावला झालाय. आणि या गोष्टीमध्ये ना 3 महिन्यापूर्वी किंवा आता मी काल जेव्हा बोललो, ह्यांनी जर तिथे झेंडा काढला असता ना, आज कुठेतरी त्यांचं नाव झालं असतं. सगळ्यात महत्वाचं, कारण मी ही गोष्ट नावासाठी मुळात करत नाहीये. नावासाठी करायची असती तर मी सेटलमेंट वगैरे या सगळे विषय जे करतात ना, बाकीचे लोक जे करतात, उठाव करतात, कुठेतरी कोपऱ्यात जाऊन सेटलमेंट करतात, निघून जातात. मुळात मी तशातलं नाहीये. माझ्यावर आरोप होतात, हा बीजेपीचा अमक्याचा आहे तमक्याचा आहे. मी खरं तर सामान्य माणूस आहे. आता हे काय करतील, आम्हाला बसलोय तर आम्हाला देशद्रोही पण ठरवतील, पण आम्ही देशद्रोही नाहीये. आम्ही देशासाठी लढतोय. काय सांगाल अंबरनाथ, बदलापूर आजूबाजूच्या तरुणांना, संपूर्ण महाराष्ट्रामधील तरुणांना काय सांगाल? कारण आज हे अंबरनाथमध्ये घडतंय, होऊ शकतं उद्या जिथे बदलापूरमध्ये सुद्धा असं आहेत की ज्या ठिकाणी फक्त राष्ट्रध्वजाचा स्तंभ असतो, त्या ठिकाणी जर अशा घटना घडल्या किंवा महाराष्ट्रात कुठे घडल्या, तर तरुणांना काय आव्हान कराल तुम्ही? मी सगळ्या तरुणांना हे आवाहन करेल की आपण आपल्या शाळेमध्ये जे शिकलो, राष्ट्रप्रेम, देशप्रेम, ज्या आपण कथा वाचल्या, ज्या प्रार्थना आपण म्हणतो, याच्यामध्ये देशभक्ती दिसून येते. जर तुम्हाला थोडी जरी एक देशभक्ती तुमच्या मनात उरली असेल, जर वंदे मातरम किंवा भारत माता की जय म्हटल्यावर जेव्हा अंगावर काटा येतो ना, ही जेव्हा परिस्थिती निर्माण होते ना, ती देशभक्ती असते. आणि ती जर देशभक्ती तुमच्यात असेल ना, तर मी सगळ्यांना हेच आवाहन करेल, तुमच्या इथे जिथे कुठे राष्ट्रस्तंभ असेल, 15 ऑगस्टला तिथे राष्ट्राचा ध्वज फडकेल, मानाने फडकेल, पण त्यानंतर लक्ष ठेवा आणि कोणत्याही पक्षाचा झेंडा फडकू देऊ नका. कारण आत्ताच्या घडीला देश विकायला काढलेला आहे. माझा आता विश्वास उडत चाललाय आणि प्रशासनावर तर उडालाय. त्यामुळे मी सगळ्या तरुणांना विनंती करतो, आत्ता एक व्हा, नंतर एक होऊन काही मिळणार नाही. धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच उद्या. आपण सध्या अंबरनाथ नगर परिषद याच ठिकाणी आहोत, जर तुम्ही बघितलं तर. आणि इथे ह्या तरुणांनी अन्नत्याग केलेला आहे. सकाळपासून ते इथे बसलेत, मात्र त्यांना कोणीही इथे उत्तर जे आहे ते काहीही देत नाहीये. तुमच्या काय प्रतिक्रिया असेल नक्कीच उद्या. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर.